जेवढे पण बिगिनर्स आहेत जे मेहंदी क्लास स्टार्ट करतात त्यांच्यासाठी आज कोन कसा बनवायचा हे मी सांगणार आहे। याआधी पण मी व्हिडिओ बनवला होता, हा जो कोन दिसत आहे मी तो त्या व्हिडिओमध्ये बनवला। 20 मिनिटं फालतू बडबड केली आणि मग तो व्हिडिओ झाला नाही रेकॉर्ड माझ्याच्याने। मग काय करणार, तर आता हा जो 7x5चा हा जो सेलोफिन आहे, तर हा सेलोफिन घेतला आहे आणि सगळे म्हणजे आपल्याला टीचर्स लोक काय सांगतात 7x5, 7x6 और 7x4 या तीनपैकी एक घ्या आणि कोन बनवा। पण जेव्हा तुम्ही मिनिएचरवर काम करता छोटे छोटे जेव्हा आणि बिगिनर्सला जेव्हा प्रॅक्टिस करायची असेल तर त्यांना हँड फ्रेंडली असायला पाहिजे कोन हमेशा। फार मोठ्या कोननी करायचा नाही प्रॅक्टिस, एक तर तो हँडलच होत नाही पहिली गोष्ट। बऱ्याच लोकांना स्टार्टिंगला तर कोन पकडता पण येत नाही, हो ना, तो हँडलच होत नाही आपल्याच्याने। मग काय करायचं, मग छोटा कोन बनवायचा जो आपल्या हातात आपण हँडल करू शकतो, कॅरी करू शकतो। त्यासाठी हे बघा, सगळ्यात अगोदर हा पॉईंट लक्षात ठेवा की हे जे त्याचे एजेस आहेत, जेव्हा आपण कोन बनवतो त्याचं नोक असतं ना, त्याचे जे एजेस आहे ना त्याचे झिगझॅग नसले पाहिजे आणि कात्री येण्याची पूर्णपणे बंद झाली नाही पाहिजे जेव्हा आपण कट करतो, हो ना। आता मी तुम्हाला समोर कट करून दाखवेनच की याला कट कसं करायचं, पण त्या अगोदर आपण बघू की हा जो कोन आहे आपण कसा बनवायचा। इथे मी 7x4चा घेणार आहे माप, ओके। ते अंदाजेच घेणार आहे मी, कारण मला माहिती की ही 7x6ची आहे, तर ह्याच्यामधून 1 इंच किंवा 7x5ची आहे, मी 1 इंच याच्यातून कट करणार। 1 इंच आपल्याला अंदाज येऊ शकतो, हो ना। तर करणार तर मी ह्याच साईडने आहे, मेहंदीचा जो नोक आहे ते मी या साईडने करणार आणि ही या साईडने जे आहे ते मी कट केलेले आहे कटरने। ते कटर असतं ना त्याच्याने कट केले, त्याच्याने एकदम शार्प कट होतं। जेव्हा कटर अवेलेबल नसेल तेव्हा कैचीने कसं कट करायचं हे पण सांगते मी तुम्हाला। हे बघा, हे असं फोल्ड करून घ्यायचं, अगोदर प्रॉपर फोल्ड करा आणि प्रॉपर फोल्ड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, नेल पेंट असते ना आपली, त्या नेल पेंटने काय करायचं, असं प्रेस करायचं आणि प्रेस करून कट करायचं। हे कट करतानाही त्याची पण एक हे आहे ट्रिक, की ती कैची आहे ना ती पूर्णपणे बंद नाही झाली पाहिजे। कैची जर बंद झाली की तिथे डेंट येणार आणि डेंट आला की काय होतं, जो तुमचं मेहंदी एक सलग पडते ना कोनमधून, तर तशी नाही पडणार मग ती काय अशी अडकत पडणार, मग तुमची फिनिशिंग व्यवस्थित नाही येणार तिथं। तो फार मोठा प्रॉब्लेम होतो। आता इथे एका साईडला जास्त आणि एका साईडला कमी झालं, तर त्याला अजून आपण एकदा फोल्ड करून अजून एकदा त्याला कट करून घेऊ। ही ॲक्च्युली ही वरची साईड असणार आहे, इकडून मी कोन बनवणार नाही। हे तुम्हाला मी फक्त समजून सांगण्यासाठी हे असं बनवत आहे, ओके। हे असं तर आली एक गोष्ट लक्षात आली तुम्हाला की छोटा कोन पण फार महत्त्वाचा असतो। छोटा कोन बनवायचा आणि कोन केवढा असला पाहिजे आपला, आपल्या हाता एवढा, तळ हाता एवढा, मध्यमा जे आपली मधलं बोट जे आहे त्याच्या स्टार्टिंगपासून जे आपल्या हाताच्या तळव्यापर्यंत, बस एवढाच कोन असला पाहिजे। त्याच्यापेक्षा मोठा पण नाही, छोटा पण नाही, हो ना। आणि ॲक्च्युली त्याच्यापेक्षा पण छोटा कोन असतो, बनवायचा असतो, हे आपल्या मनावर आहे, नंतर आपण किती हँडल करू शकतो, हो ना। हे बघा मी कट कसं केलेलं आहे, बघा हे असं कट करायचं व्यवस्थित, कुठंही असं डेंट पडू द्यायचं नाही। आणि दुसरी गोष्ट, जर डेंट पडला किंवा कैची असं बंद केली, पूर्ण कैची जर बंद केली कात्री, तर काय होणार, तिथे कट लागणार, दुसरा कट लागणार आणि मग जेव्हा आपण कोन बनवणार तेव्हा काय होणार, फिनिशिंग येणार नाही ऑफकोर्स। हे झाला पूर्ण कट। आता मी करणार आहे दुसऱ्या साईडनी, जे हे तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी होतं। आता बघा, बरेच स्टुडंट हे असं करतात कट झाल्यानंतर, हे पण नाही करायचं, ओके। करण्याची काय आवश्यकता आहे, जर तुमचं व्यवस्थित कट झाले तर त्याला असं करण्याची आवश्यकता नाही। तर हे मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी, आता काय करायचं आहे, बरोबर 2 इंचापासून जी 7 इंचाकडचा जो भाग आहे तिथूनच जो 5 इंच किंवा 4 इंचाचा तुम्ही घेतलं आहे, आता ह्या दोन्हीमध्ये फरक बघा,
हे कटरनी कट केलेलं आहे आणि हे कैचीने. आता तुम्ही पाहिलेलं आहे कटरचा आणि याचा फरक किती असतो. हो ना. हे बघा, हे 2 इंचावर घेतले मी. 7 इंचाकडून जे आहे ना तिथून बरोबर 2 इंचावर, म्हणजे 4 आपल्याबरोबर 4 बोटापासून फोल्ड करायचे. 2 बोटांनी मी कसं उचललं आहे बघा ह्याला, आणि इथून असंच फोल्ड करत करत जायचं. कोण रेडी, कोणला काहीही मेहनत लागत नाही. आपल्याला वाटतं की कोण बनवणं फार अवघड आहे, पण इतकं सोपं आहे. पण त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, हा पेपर कमीत कमी 2 ते 3 दिवस हँडल करावा लागेल. हो ना. माझ्या स्टुडंटला मी असं शिकवते की भलेही तुम्हाला पोन येत नसेल, पण तुम्हाला इथं आलं ना तर तुम्हाला कमीत कमी अर्धा 1 तास हे फक्त गोल करत बसायचं. तुम्हाला कसंही गोल येऊ, मग हे फक्त असं गोल पिळत बसा. ते येत आपोआप येतं. मग ते माझ्यापेक्षा छान बनवणार असे. हे बघा. आणि आपल्या अंगुठ्याचे जे लास्टचं म्हणजे आपलं नख आहे ना, ते अर्ध नख त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. एवढीच त्याची समोरचं जे बाहेरची आउटसाईड आहे ना ती तेवढीच ओपन ठेवा. ती जास्त ओपन ठेवायची नाही, म्हणजे तुमचा प्रॉपर कोन बनला असं समजायचं. जे प्रोफेशनल कोन असतात ना ते असेच बनतात. ओके. आणि हे बघा, ही सेलो टेप वरच्या साईडने लावायची. हे नोक आहे ना हे वरच्या साईडने गेलं पाहिजे. हे जर स्ट्रेट असेल किंवा खाली जात असेल तर तुमचा कोन बिघडला म्हणून समजा, कारण ते त्याच्या पॉईंटवर येणार ना, आणि पॉईंटवर आल्यास काय होतं मग, ऑफकोर्स मेहंदीची फिनिशिंग नाही येणार. सर्व फिनिशिंगवर डिपेंड आहे. आपण कोण पण फिनिशिंगसाठी बनवतोय. आता इथे सेलो टेप तुमच्या मनाने तुम्हाला जिथे वाटेल तिथे चिटकून घ्या, कारण तुम्हाला असं वाटत असेल की इथून लीक होईल, बस तिथं थोडं सेलो टेप चिटकून द्यायचं. आणि आता हे फोल्ड कसं करायचं, आता बघा, आपण मेहंदी भरल्यानंतर फोल्ड कसं करतो, 2-2 साईड 2-2 वेळेस आपल्याला फोल्ड करायचं आहे. आणि समोरून मग तुमची मेहंदी जेवढी भरली तर जेवढा कोन भरला आहे ना, आता इकडून दोनदा फोल्ड केलं, इकडून 2 वेळेस केलं, आणि आता हे इकडून जेवढा तुमचा कोन भरलेला आहे तेवढं फोल्ड करत जायचं. बस हे असंच फोल्ड करायचं. कुठेही लीक होणार नाही. एकदम परफेक्ट कोन तुमचा रेडी होतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया दुसऱ्या